नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादमध्ये. आज आपण एका वेगळ्या परंतु कायदेशीर विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. किंबहुना ही चर्चा नसून एक प्रकारचं युद्ध जे काय आहे येथील ज्यांचे आम्ही आज इंटरव्ह्यू घेत आहोत, मुलाखत घेत आहोत थेट संवादच्या अंतर्गत. त्यांनी एक युद्ध छेडलेलं आहे, परंतु ते युद्ध जे आहे ते प्रशासनाच्या विरोधात आहे आणि ते स्वतः कायद्याचे सुरक्षा रक्षक आहेत आणि तरी सुद्धा त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागलं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आता आहेत ॲडव्होकेट वल्लरी जठार मॅडम. तर मॅडम, तसं मी सांगितलं माझ्या इंट्रोडक्शन मध्ये की Yes. आपण एक कायदेशीर लढाई लढत आहात, युद्ध लढत आहात हो. आणि आपण स्वतः कायद्याचे रक्षक आहात, सुरक्षा करा, आपण स्वतः ॲडव्होकेट आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला कोणकोणत्या अग्निदिव्यांना सामोरे जावं लागलं आहे हे Correct. आपण जसं सांगितलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की जनतेला सुद्धा हो. ही गोष्ट माहिती पडणं गरजेचं आणि तुमचाही तसाच विचार होता की हो. जनतेपर्यंत ह्याच्याबद्दल अवेअरनेस होणं गरजेचं आहे. गरजेचं. तर मॅडम, मुळामध्ये मी असा सुरुवातीला हे करेल, माझा पहिला प्रश्न असेल किंवा प्रश्न नसेल तर माझा एक आमच्या जे प्रेक्षक आहे त्यांना तुम्ही तुमच्या विषयी, मी तर तुमच्याविषयी इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पण थोडं तुमच्याविषयी सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट वल्लरी जठार. मी बॉम्बे हायकोर्ट येथे प्रॅक्टिस करते. गेल्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करते. माझी 2014 ची सनद आहे. तर मॅडम, तुम्ही तुमच्याविषयी सांगितलं, तुम्ही 2014 पासून वकिली क्षेत्रामध्ये आहात. ऑब्व्हियसली तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत आहात आणि तुमचा हा मॅटर जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा हा सोसायटीचा मॅटर तेव्हा आम्ही ऐकला तेव्हा आम्हालाही थोडंसं वाटलं की जनतेपर्यंत हा विषय जावा. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न असेल की जे तुम्ही आता इथे राहत आहात, नेहरू टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था जी आहे, नेहरू टॉवर मध्ये राहतात, उल्व्यामध्ये सेक्टरमध्ये जे काय आहे ते. तर ह्याच्या संदर्भामध्ये तुम्ही उपनिबंधक कार्यालयाकडे धाव का घेतली? म्हणजे थोडक्यामध्ये काय की याची सुरुवात कशी आहे, तुम्हाला का त्या कार्यालयाकडे का जावं असं वाटलं, का तक्रार नोंदवावी वाटली? आता मी तुम्हाला एक घडामोडी सांगते की बेसिक घडामोडी का घडल्या. असं काही सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जावं किंवा असं काही करावं लागेल असं कोणालाच अपेक्षित नसतं. मी सदरचा फ्लॅट हा 2 वर्षापूर्वी मे 2024 रोजी विकत घेतला. तेव्हा तरी असं मी ठरवलं नव्हतं की असं काही करावं लागेल किंवा अशा अथॉरिटीजकडे जावं लागेल. पण सदरचा घटनाक्रमच असा घडत गेला की त्यामुळे आता मी तुम्हाला पुढे सांगेनच की त्यामुळे मला तिथे जावं लागलं. तर आता तुम्हाला मी एक बेसिक सांगते की म्हणजे एक्झॅक्टली काय झालं की काय तुम्ही ॲडव्होकेट आहात म्हणून गेले उपनिबंधक कार्यालयाकडे? नाहीये. कारण की ज्या हिशोबाने तुमच्या तक्रारी आम्ही तक्रारपत्र बघितलं तर तुम्ही ॲडव्होकेट नाही तर तुम्ही एक सिटीजन म्हणून तुम्ही कोर्टाकडे धाव घेतलेली आहे. एक्झॅक्टली काय असं घडल्या घटना की त्याच्यामुळे तुम्हाला जावं लागलं? सांगते मी तुम्हाला एक घटनाक्रम काय घडला ते सांगते. जेव्हा मी हा सदरचा फ्लॅट 2024 रोजी विकत घेतला, मे 2024 रोजी, त्यानंतर आपण जसं NOC वगैरे असतात, बँकेची जी रिक्वायरमेंट असते, जे काही डॉक्युमेंट्स वगैरे गरजेचे असतात, ते सर्व मला तेव्हाच्या कमिटीने प्रोव्हाइड केलं आणि सर्व प्रोसिजर एकदम स्मूथ झाली. मग आम्ही अग्रीमेंट टू सेल केलं. थोड्या कालांतराने आम्ही सेल डीड एक्झिक्यूट केली आणि कायदेशीररित्या मी त्या फ्लॅटचे मालक झाले. आता मालक झाल्यानंतर आपण शेअर सर्टिफिकेट वगैरे साठी शेअर सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी आपण कमिटीला अप्रोच करतो. अजून ही कमिटी, ही सोसायटी जी आहे ती 50-50 बेसिसवरती बांधलेली आहे, म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट बेसिसवर बांधलेली आहे. म्हणजे जवळजवळ एक 50% फ्लॅट जे आहेत ते मूळ मालकांचे आणि त्यांचे जे लिगल हेअर आहेत त्यांच्या नावावरती आहेत. त्यामुळे हे जे चेअरपर्सन आहेत सोसायटीचे ते सुद्धा त्यांचेच एक लिगल हेअर आहेत, जयेश नाईक म्हणून. आता शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा मेंटेनन्सची अमाऊंट किती आहे हे सर्व माहीत करण्यासाठी मी एक बेसिक पत्रव्यवहार ह्या जयेश नाईक जे चेअरपर्सन तेव्हा होते त्यांच्याबरोबर केला. चेअरमॅन सोबत 2दा-3दा केला. चेअरमॅन आणि सेक्रेटरी सोबत, उदयभान सिंग त्यांच्याबरोबर मी केला. पण पत्रव्यवहार बेसिक केल्यानंतर मला त्याचं काही उत्तर आलं नाही आणि कालांतराने 2-3 महिन्यानंतर सोसायटीची AGM कंडक्ट झाली, अॅन्युअल जनरल मीटिंग 2024 ची कंडक्ट झाली. त्यानंतर एक असा महत्वाचा निर्णय AGM मध्ये घेण्यात आला की सोसायटीचं मेंटेनन्स हे ₹2 पर स्क्वेअर फीट वरून ₹3 पर स्क्वेअर फीट करण्यात आला. बरं, त्याच्यासाठी रिझन त्यांनी असं सांगितलं की आपल्या सोसायटीचं अकाउंट हे गेल्या 2-3 वर्षापासून डेफिसिटमध्ये आहे आणि ते जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपयांनी डिफिसिटमध्ये आहे आणि कंटिन्युअस 3 वर्षापासून डिपॉझिटमध्ये आहे. तर आपल्याला ते सोसायटीचं अकाउंट एक बॅलन्स करण्यासाठी आपल्याला वाढवावं लागत आहे असं त्यांनी तोंडी कारण दिलं. पण हे डिफिसिटमध्ये सोसायटीचं अकाउंट का आहे, त्याचं कारण काय,
बरं हे 2-3 वर्षापासून काय आहे त्याची कुठलीही कारण मीमांसा कमिटीकडून चेअरपर्सन किंवा सेक्रेटरीकडून देण्यात आली नाही. आणि त्यानंतर म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट दाखवण्यात आले नाहीत. कुठलेही कागदपत्र किंवा जे बेसिक डॉक्युमेंट सोसायटीचे असतात ते कुठल्याही सदस्यांना दाखवण्यात नाही आलं. हे जस्ट आर्बिट्ररीली हे मेंटेनन्सची वाढ करण्यात आली. आता हा सर्वात मेजर ऍक्च्युली हा फॉल्ट होता. आता हे झाल्यानंतर म्हणजे अजूनही अशा काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या सोसायटीच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी थ्रेट आहेत, त्या माझ्या ऑब्झर्वेशन झाल्या. फॉर एक्झाम्पल सोसायटीचं जे मीटर रूम आहे, त्या मीटर रूममध्ये असं लक्षात आलं की स्थानिक जे इकडचे रहिवासी आहेत, ते येऊन ग्रुपने येऊन 7-7, 10-10 लोकं येऊन इथे ड्रिंक करतात किंवा सोसायटीच्या आवारामध्ये म्हणजे सोसायटीच्या आतमध्ये सोसायटी बाहेरची लोक आहेत. सोसायटी बाहेरची लोक हे ना भाडेकरू आहेत ना सदस्य आहेत, हे सोसायटीच्या बाहेरची लोक आहेत आणि हे वारंवार घडताना दिसलं. बरं आपण म्हणजे सोसायटीच्या आवारामध्ये येलो नंबर प्लेट च्या टुरिस्ट व्हेकल दिसायला लागले. मग मला सुरुवातीला असं वाटलं काय भाडेकरूंचे असतील किंवा कोणाचे असतील. म्हणजे त्रास असा त्याचा व्हायला लागला की माझ्या स्ट्रीट पार्किंग पर्यंत पण मला पोहोचता आला नाही, एवढे ते गच्च भरून पार्किंग करण्यात आलं. बरं मग ते का असं म्हणून मी एक बेसिक आपण वॉचमॅनला विचारतो. तर मी जेव्हा वॉचमॅनला विचारलं तेव्हा त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की हे ऑलरेडी अध्यक्षांना आणि सोसायटीचे सचिव जे आहेत त्यांना ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मीटर रूममध्ये ड्रिंक करण्याबद्दलही आणि ह्या पार्किंग बद्दलही. अजून एक थ्रेट म्हणजे अशी निर्माण झाली की रात्री अपरात्री 11:30-12ला सोसायटीच्या बाहेरची लोक सोसायटीच्या आवारात येऊन ग्रुपिझम म्हणजे ग्रुपने असे चर्चा वगैरे करत बसतात. सो दिस इज समथिंग इट वॉज व्हेरी मच वियर्ड. मग ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायला नाही आणि मेनली म्हणजे डेफिसिट बाबा सोसायटीचं अकाउंट एवढ्या वर्षापासून काय आहे, कुठे नक्की गडबड होते ते बघण्यासाठी मी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याशी वारंवार चर्चा करून त्यांना एसजीएम कंडक्ट करायला लावल्या. आम्ही 2-3 जवळजवळ एसजीएम आम्ही कालांतराने कंडक्ट केल्या आणि त्या एसजीएम मध्ये म्हणजे माझा असाच विचार होता की बाकीचे सदस्य येतील, ते त्यांचं म्हणणं मांडतील, हे मुद्दे आपण सर्वांसमोर ठेवू आणि एक सामंजस्याने ते सोडवण्याचा प्रयत्न करू. पण तसं काही न होता आता म्हणजे फनिएस्ट पार्ट ओव्हर हिअर इज आता तुम्हाला असं वाटलं असेल की एसजीएमच्या मार्गाने आपण हे विषय सोडवू शकू. पण म्हणजे आय हॅव ट्राय टू मेक अ गुड डायलॉग विथ देम अँड टू सॉल्व्ह द इश्यू. पण तसं काही नव्हतं. त्यांनी मला अतिशय खालच्या थराला जाऊन म्हणजे सोसायटीचे चेअरमन जयेश नाईक आणि सेक्रेटरी उदयवान सिंग यांनी मला अतिशय खालच्या थराला जाऊन खालच्या पातळीला जाऊन त्यांनी मला अंडर एस्टिमेट करायचा प्रयत्न केला, पर्सनली टार्गेट करायचा प्रयत्न केला. आता ते कसं केलं ते मी तुम्हाला सांगते. इथे एक सोसायटीच्या एक भाडेकरू महिला आहेत, त्यांना त्यांना आणि एक सदस्य महिला म्हणून आहेत, त्या दोघांना महिला म्हणून माझ्या अगेन्स्ट हाताशी घेऊन त्यांना असा खोटा एनसी नोंदवायला लावणे किंवा ह्या वकिलात म्हणून या दादागिरी करतात अशा आशयाचं म्हणजे पोलिटिशियन पर्यंत विषय नेला त्यांनी कंप्लेंट करायचं. हे तर काहीच नाही. मी तुम्हाला अजून पुढे सांगते. हे तर आता त्यांनी एनसी नोंदवल्या. म्हणजे हे फक्त तुम्ही त्यांना तुमचा हक्क अधिकार आहे ते मी की फक्त विचारलं म्हणून एक्झॅक्टली की तुमचा अधिकार हक्क आहे की मी आणि जमा करत मेंटेनन्स म्हणून जमा Exactly. करत असलेले पैसे कुठे जातात, कसे जातात. हे आणि तर मी अजून हे विचारणा threats केली आहे. पण नव्हती. ही मी Okay. विचारणा केली नव्हती. मी फक्त फक्त verbally सांगितलं विचारलं की बाबा होतं. हा एक बेसिक डॉक्युमेंट आपली एक सोसायटी सुधारावी, आपली कन्व्हेन्स डीड व्हावी, आपले शेअर सर्टिफिकेट 8 वर्षापासून इश्यू नाही झाले, सोसायटी रजिस्ट्रेशन 2018च आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होण्याकरता मी त्यांना वारंवार विचारणा करत होते. तर ह्या बेसिक गोष्टी मला वाटलं सामंजस्याने या सुटतील, ते कालांतराने त्यावर काहीतरी विचार करतील. पण मला नंतर असं कळालं की म्हणजे हे सर्व सामंजस्याने सोडवायचं सोडून ते माझ्या अगेन्स्ट मला पर्सनल टार्गेट कसं करता येईल किंवा मला अजून मला हे कसं करता येईल, मला डिस्करेज कसं करता येईल याच्यावर त्यांचा जास्त भर होता. ते मला ह्या गोष्टीमुळे लक्षात आलं की जेव्हा त्या 1-2 लेडीज त्यांचा वापर करून जेव्हा त्या ज्या माझ्या अगेन्स्ट एनसीज नोंदवल्या की ह्या वकील आहेत म्हणून ह्या म्हणजे दादागिरी करतात वगैरे वगैरे अशा आशयाच्या काही एनसीज होत्या त्यांच्या. बरं या एनसीज पण पोलिसांनी मला सांगितलं 3-4 महिन्यांनी. मला तेव्हा माहिती नव्हतं. ह्या महिलांना वारंवार सुट्टीच्या दिवशी माझ्या घरी पाठवून उगाच काहीतरी केओस क्रिएट करणे, सोसायटी व्हॉट्सअप ग्रुपवरती शिवीगाळ करणे, असे सगळे प्रयत्न त्यांनी महिलांना वापरून माझ्या अगेन्स्ट करायचा बराच प्रयत्न केला. बरं एकदा तर मला चेअरपर्सन स्वतः जयेश नाईक आणि त्यांचे ते एक भाऊ असे दोघं मला समोर असंही म्हणाले, हे बघा मॅडम ही बिल्डिंग आमची आहे, हे सगळं आमचंच आहे, ही जमीनही आमची आहे. इथे म्हणजे आम्ही अशाच हिशोबाने आम्ही करतोय गेल्या 8 वर्षापासून. आणि म्हणजे हे जाणून बुजून ऍक्च्युली ह्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना टीनेज मुलं आहेत ती त्यांना जाणून बुजून कुठेतरी माझ्या गाडीच्या आसपासच बॅट बॉल वगैरे खेळायला लावणे वगैरे अशा टाईपचं त्यांनी करायचा प्रयत्न केला.
मग त्यांनी मला म्हणजे असं पण एकदा सांगितलं की नाही म्हणजे आमच्या मुलांच्या हातात आम्ही तलवारी देऊ नाहीतर पेन देऊ, तो आमचा विषय, म्हणजे अशी धमकीवजा भाषा त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला. तर तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की दे आर नॉट म्हणजे ट्राईंग टू सॉल्व्ह द इश्यू बट ट्राईंग टू कलर सिव्हिल इश्यू, म्हणजे इन द सिव्हिल इश्यू क्रिमिनल ते क्रिमिनली कलर करायचा प्रयत्न करत होते, Yes, हे yes. मला लक्षात आलं. मग बरं मी आता एवढं करून सुद्धा बदत नाही किंवा सर्व पद्धतीने त्रास देऊन सुद्धा बदत नाही किंवा मी विषय विचारणा करतेच आहे त्यांना, असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट केली. दॅट इज ऍक्च्युली अ व्हेरी ह्यूज क्राईम. त्यांनी मला एकदा कोर्टात असताना पोलिसांचा, उलवे पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, मॅडम तुमच्या अगेन्स्ट एक तक्रार दाखल झाली ज्याच्यावर 20-22 लोकांच्या सह्या आहेत, तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमचं म्हणणं मांडा. तर मी पोलीस स्टेशनला गेले. मी ऍक्च्युली बघितलं तर ती तक्रार लेटर हेडवर केलेली होती, चेअरपर्सनने केलेली होती ओके. आणि एक 7-8 ओळींची तक्रार होती आणि त्याच्यामध्ये त्यांचा आशय असा होता की मी वकील असल्या कारणाने मी तुम्हाला बाबा तुमच्या अगेन्स्ट केस करेन, असं मी असं सर्वांना सांगत होते. असं त्याचा एक बेसिक आशय होता. तर बघितलं तर 20-22 लोकांच्या ऍक्च्युली सह्या होत्या आणि त्या सह्या ह्या भाडेकरूंच्या जास्त होत्या. म्हणजे भाडेकरू आणि जयेश नाईक यांच्या फॅमिलीतले मेंबर या दोघांच्या मिळून त्या सह्या होत्या. आता मी त्यानंतर म्हणजे मी उलवे पोलिसांना मी माझं म्हणणं काय ते मी मांडलं आणि त्याच्यानंतर मी इकडे येऊन ऍक्च्युली विचारणा केली. म्हणजे जे काही लोक त्याच्यापैकी मी बघितल्या सह्या की त्या माझ्या ओळखीच्या लोकांच्या सोसायटीमध्ये सोसायटीमधल्या. ओके. मी मग त्या त्यांचं तुमच्याशी चांगलं रिलेशन्स आहे. चांगले रिलेशन होते. म्हणजे दे यूज टू कम ओव्हर हिअर टू हॅव सम कन्सल्टेशन काइंड ऑफ. तर मी त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना बोलवलं. त्यांना मी विचारलं की तुमचं असं खरंच काही म्हणणं आहे का? किंवा तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल? तर दे वर रिअली व्हेरी शॉक. दे वर Okay. सरप्राईज. त्यात ते लोक त्यांच्या त्या सह्या म्हणजे आपल्या सह्या कोणाच्या तरी अगेन्स्ट पोलीस स्टेशनला पोहोचल्यात हे बघून दे वर व्हेरी शॉक. आणि तेव्हा खरी काय घटना घडली हे मला कळलं. म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या घरी जयेश नाईक आणि त्यांच्या भावांची 2 टीनेज मुलं आहेत. ती दारोदारी येऊन त्यांनी पाण्याचा बाबा आपल्या सोसायटीत प्रॉब्लेम आहे, आपल्याला सिडकोशी पत्रव्यवहार करायचा आहे, असं सांगून त्यांनी त्यांच्या सह्या म्हणजे घेतल्या. खोटे बोलून त्यांच्या सह्या घेतल्या खोटं बोलून थोडक्यामध्ये. त्यांच्या सह्या घेतल्या म्हणजे दाखवले एक आणि वापरले दुसरीकडे. आणि वापरलं दुसरीकडे. बरं ओके. ते ज्यांनी सह्या केल्या ते पण शॉक होते की मॅडम आम्हाला तर असं काही म्हणायचंच नाही. मग त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यापैकी काही जी पुरुष मंडळी होती ती स्वतः पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यांचं म्हणणं वगैरे खुलासा दिला म्हणजे खुलासा की दिला. it's not our signature. काही म्हणजे लेडीज होत्या. तुमच्या विरोधात कंप्लेंटसाठी आम्ही सह्या नव्हता दिल्या हे त्यांनी सांगितलं. एक्झॅक्टली ते त्यांनी सांगितलं. त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला की ओके. कसं ह्यांची मुलं प्रत्येकाच्या दारोदारी येऊन त्यांनी खोटं सांगितलं आणि मग आमच्या सह्या घेतल्या, हे सर्व त्यांनी सांगितलं. बरं त्यातल्या काही महिला ज्या होत्या ज्या पोलीस स्टेशनला येणं त्यांना ऑकवर्ड वाटतं, त्यांनी सुद्धा मग लेखी लिहून पत्रव्यवहार करून कळवलेलं आहे पोलीस स्टेशनला. बरं आता पोलिसांचं पण ह्याच्यामध्ये म्हणजे फसवणूक झालेली आहे. बरोबर. कारण पोलिसांना पण खोटंच सांगितलंय यांनी. बरोबर. मग पोलिसांची फसवणूक झालेली असताना असं अपेक्षित होतं की पोलिसांनी स्वतः ऍक्शन घेणं अपेक्षित होतं. सुमोटो घेणं. मोठं ऍक्शन घेणं अपेक्षित होतं. पण पोलिसांनी ऍक्शन तर जाऊच द्या, तिथं बाजूला राहिली. पण त्यांनी म्हणजे विटनेसेस जे आहेत ज्यांना जबाब द्यायचा आहे ते जबाब सुद्धा त्यांचे नोंदवून घेतले नव्हते. मग मी जेव्हा 3-4 वेळा आरटीआय फाईल केले, त्यांना मी विचारलं बाबा या कंप्लेंटचं स्टेटस काय आहे, कुठपर्यंत आहे. माझे आरटीआय गेल्यानंतर मग ह्यांचं एकेकाला नोटीस यायला लागली की बाबा तुम्ही जबाबासाठी हजर राहा वगैरे असं. आणि म्हणजे मग त्यांचे जबाब त्यांनी सांगितलं होतं की ते आम्ही केलं नाही सह्या. त्यांना केले नाही. सांगितलं हा यांनी येऊन आमचं तुमच्या खुलासा अगेन्स्ट करा मॅडम तुम्ही. असं काही म्हणणंच नाही असं त्यांनी ओके. प्रॉपर खुलासा दिला ओके. आणि काय ऍक्च्युली घटना घडली आणि काय सांगून आमच्याकडून सह्या घेण्यात आल्या हे हे पण त्यांनी सांगितलं. हे त्यांनी सांगितलं. हे त्यांनी स्टेटमेंटमध्ये प्रॉपर त्यांच्या. जबाबामध्ये दिलेलं आहे. ओके. बरं एवढं केल्यानंतर उलवे पोलिसांना ऍक्शन घेणं अपेक्षित होतं, पण उलवे पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही त्याच्यामध्ये. बरं आता म्हणजे मला आता हे एक गोष्ट क्लिअर झाली होती की बाबा हा सोसायटीचा सिव्हिल इश्यू जाणून बुजून क्रिमिनली Criminal. टर्न केला जातोय Yes. हे चेअरपर्सन आणि सेक्रेटरी कडून. तेव्हा मग मी पहिली धाव सब रजिस्टर ऑफिसमध्ये घेतली आणि दॅट वॉज माय व्हेरी फर्स्ट लेटर ऑन 11 जुलै 2025. आय हॅव रिटन अ कंप्लेंट टू द सब रजिस्टर ऑफिस. आणि आता मग त्यांच्या तुम्ही जेव्हा कंप्लेंट केली म्हणजे हे साधारणपणे तुम्ही जेव्हा ह्यांना हं. चेअरमॅन सेक्रेटरीला म्हणजे सोसायटीची आहे सीएसटी टीम आहे हं. त्यांना जेव्हा तुम्ही विचारलं हं. पूर्ण त्यांच्या कारभाराविषयी आणि म्हणजे बुक्स विषयी अकाउंट्स विषयी विचारलं किंवा इथल्या फॅसिलिटीच्या विषयी विचारलं किंवा इथल्या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी होतात त्या थ्रेटेड त्याच्याविषयी आतंकी टाईप टेररिस्ट टाईप होतात त्या गोष्टीविषयी हो. विचारलं तेव्हा त्यांनी ह्या सर्व गोष्टी घडून आणल्या. हो. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमचा हक्क अधिकार आहे ते विचारायला गेले आणि त्यांनी एवढं सर्व रचलं. आणि अधिकार पोलिसांच्या म्हणजे मागे. काय? अधिकार म्हणजे काय? मी बेसिकली बाबा तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवा. माझं एवढंच बरोबर. म्हणणं होतं आणि आजही माझं तेच म्हणणं आहे.
मी आजच्या तारखेलाही डॉक्युमेंट्सच विचारते आणि कुठले डॉक्युमेंट्स विचारते, बिईंग अ मेंबर म्हणून मी सोसायटीचे डॉक्युमेंट पाहण्यासाठी विचारते. कारण की ऑब्व्हियसली तुम्ही एक कायदेशीर व्यक्ती आहात, तर तुम्हाला माहिती की पुढे जाऊन ह्याचा अजून काही दुष्परिणाम येऊ शकतात, कॉन्सिक्वेन्सेस तयार होऊ शकतात फ्युचरमध्ये. हे असतील नसतील चेअरमॅन सेक्रेटरी, पण पुढे जाऊन सर्व कोणत्याही सदस्यांना त्रास तुम्हाला येऊ मेन शकतो. मेन ह्याच्यात काय माहितीये, सोसायटीचं अकाउंट डेफिसिट मध्ये, सोसायटीचं अकाउंट मायनस मध्ये, 2.5 लाखांनी मायनस मध्ये. मग तिथे हे चेक करणं जरुरी आहे. हे मलाच नाही, प्रत्येक मेंबरला चेक करणं जरुरी आहे की बाबा एवढं मायनस मध्ये अकाउंट काय, आपण सगळे मेंटेनन्स तर भरतोय, बरोबर. एक प्रॉपर मेंटेनन्स भरतोय. बरं ही काय फार मोठी सोसायटी विथ एम्युनिटीज नाहीये की बाबा म्हणजे फार जास्त मेंटेनन्सची गरज आहे. बेसिक मेंटेनन्स जे ठरवलंय ते आपण सर्व भरतोय. मग अकाउंट डेफिसिट मध्ये का जातंय हे बघण्यासाठी आपल्याला बेसिक डॉक्युमेंट तर पाहावे लागतील ना. तुम्हाला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टीवरून की कुठेतरी करप्शन झालेलं आहे? मी त्या मुद्द्यावरती येते. सर्व पहिल्यांदा मी तुम्हाला हे म्हणजे सांगेन, करप्शन ह्याच्यासाठी विचारतो कारण की जेव्हा कुठे काही करप्शन होतं तेव्हाच या गोष्टी घडून अशा गोष्टी घडून येतात आणि ते लपवण्याचा प्रयत्न आता केला मी जातो. तुम्हाला पुढच्या घडामोडी सांगितलं ना की तुम्हाला काय धागेदोरे आहेत ते प्रॉपर लक्षात येतील. असं आहे. आता मी पहिली कंप्लेंट तर केली. ती पहिली कंप्लेंट प्रताप पाटील यांच्यासमोर गेली. त्यांनी ह्यांना नोटीसही काढली की तुम्ही बाबा कारणे दाखवा आणि तुमचे काय डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही शो करा. मग त्यांनी टाईमही कमिटीने टाइम मागून घेतला. म्हणजे बरंच टाळाटाळ केली त्यांनी, 2-3 महिने तरी Okay. टाळाटाळ केली. मग 16 ऑक्टोबर 2025 रोजी पहिली हिअरिंग लावली प्रताप पाटलांनी. ओके. पहिली हिअरिंग लावली तेव्हा त्यांनी कमिटीने त्यांचं म्हणणं पण मांडलं आणि पहिल्याच हिअरिंग मध्ये अगदी 5 मिनिटातच ही कमिटी बरखास्त करण्यात आली. त्याचं कारण असं, कारण 2018 रोजी फॉर्मेशन झालेली सोसायटी आहे. 2018 पासून ते आस्थागायत सोसायटी म्हणजे हे जे मेंबर्स आहेत तिथे म्हणजे कमिटीचं इलेक्शनच झालेलं नाहीये. सो ओके. ऑल वर अनइलेक्टेड मेंबर्स. म्हणजे ही पूर्ण कमिटीच इलिगल होती. इलिगल होती. इलिगल ओके. होती. बरं इलिगल होती तर होती, वर अकाउंटही डेफिसिट मध्ये, म्हणजे काहीतरी म्हणजे व्यवहार करता तो पण इलिगलच आहे एक्झॅक्टली. आणि ऑडिट नसेल झालेलं माझ्या मते जर Ex- इलिगल असेल तर. नाही, ऑडिट काही ठिकाणी झालेलं आहे, ते मी तुम्हाला आता सांगते, आपण येऊया त्याच्यामध्ये. पण त्या दिवशी म्हणजे जो 16 तारखेचा आता मी तुम्हाला घटना सांगते. आता परत कसं यांनी त्याला क्रिमिनली टर्न करायचा प्रयत्न केला पहिला हे सांगते. आता 16 तारखेला जेव्हा मला वाटतं 4-5 वाजता ही हिअरिंग उरकली. जून मध्ये ऑक्टोबर कधी 16 झाली? ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 2025 ला. ओके. ही हिअरिंग, एक मिनिट हा. तुम्हाला मी तारीख प्रॉपर सांगते. ठीक आहे, ऑक्टोबर महिन्यात 25 झाली. तारखेला. हो, ऑक्टोबर राईट महिन्यात राईट. ऑक्टोबर सांगा तुम्ही ऑक्टोबर महिना. मध्ये झाली. आणि हा तर कमिटी डिसमिस करण्यात आली, बेसिक हे सर्व ग्राउंड्स बघून. आणि सरप्राइझिंगली त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता पोलीस वर ॲट माय डोर स्टेप. त्याच दिवशी संध्याकाळी. ओ, आता पोलीस कशासाठी आले होते, ते शिपाई डांगे उल्वे पोलीस स्टेशनचे आणि एक पोलीस शिपाई गोकनूर असे 2 आले होते. तर त्यांना मला नोटीस हँड ओव्हर करायची होती. ती नोटीस होती चॅप्टर केसची. ओके. हो. मग ती ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही. पण नोटीस देण्यासाठी समजा तुम्ही आलात तर काय अपेक्षित आहे? 1-2 शिपाई समजा पोलीस स्टेशनमधून नोटीस देण्यासाठी आले, तर त्यांनी जे पर्सन आहे त्याला नोटीस इश्यू करायची आणि त्याच्यावरती सही घ्यायची आणि निघून जाणं अपेक्षित आहे. हो. तर जेव्हा इथे पोलीस ते 2 शिपाई आले होते, तर इथे बाहेर तुम्ही बघाल माझ्या नावाचे पाटी आहे, पाटील. ॲडव्होकेट वल्लरी जठार, आणि खाली क्वालिफिकेशन्स लिहिले. तर ते वर लाफिंग ॲट माय क्वालिफिकेशन्स बाय रिडिंग इट की LLM वगैरे असं. माझ्याकडे डोअर कॅम व्हिडिओ आहे, तो डोअर कॅम असल्यामुळे व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला दाखवेनच. LLB आम्ही आमचा माणसा गावामध्ये भावाने नोकरी पोलीस आहे. आम्ही उल्हास पोलिसावरून आलो. उल्हास पोलिसावरून आलो आम्ही. जठार मॅडम नोटीस द्यायचं. नोटीस आहे त्यांची. आता आहे कधी कधी आहे ते? ठीक आहे. त्याला मग उलवेला पोलीस स्टेशनला पटवा. ठीक आहे. हे आपल्याला सेलगरच्या हे आपले ठीक आहे. तुम्ही मम्मी आहे त्यांच्या?
देवर लाफिंग ऍट इट. म्हणजे सरप्राइझिंगली मला समजत नाहीये की पोलिसांना असा काय पर्सनल इंटरेस्ट होता की म्हणजे मला पर्सनली टार्गेट करून त्या क्वालिफिकेशन्स वरती हसणं वगैरे. म्हणजे आय डोंट अंडरस्टँड दिस. असं आहे. मग ते वर लाफिंग ऍट इट. आणि ठीक आहे, मी ती नोटीस घेतली आणि ती नोटीस बघितली तर ती चॅप्टर केसची होती. तर चॅप्टर केस त्यांनी 2 आधारावर फाईल केली. आता फनी पार्ट बघा ह्याच्यामध्ये. चॅप्टर केस त्यांनी 2 ग्राउंड्सवर फाईल केली. एक तर जी तुम्हाला सांगितली जी खोटी कंप्लेंट लेटर हेडवरती जयेश नाईक यांनी केली होती, लोकांच्या खोट्या सह्या घेऊन त्यांना खोटं सांगून, तो एक ग्राउंड होता. आणि दुसरं तर म्हणजे ह्या वारंवार या ज्या 2 लेडीज यांचा वापर करून जे मला त्रास द्यायचे, तेव्हा मी आणि माझ्या आईनी असे एक एनसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून ठेवली होती. तर मीच फाईल केलेल्या एनसीचा आधार घेऊन माझ्याच अगेन्स्ट डीसीपी ऑफिस मधून म्हणजे ही चॅप्टर केस दाखल करण्यात आली. ओके. आता म्हणजे तुम्ही बघू शकता की म्हणजे डीसीपी ऑफिस म्हणजे हे अमित काळे जे आहेत डीसीपी झोन 2, आता ह्या ऑफिस मधून हा सगळा भोंगळ कारभार म्हणजे तुम्ही बघू शकता की माझ्याच एनसीच्या अगेन्स्ट तुम्ही माझ्याच अगेन्स्ट चॅप्टर केस दाखल करताय. म्हणजे कमीत कमी आता ही चॅप्टर केस दाखल करताना सहनिरीक्षक अजित कणसे, अर्जुन रजाने पोलीस स्टेशनचे इन्चार्ज उलवे पोलीस स्टेशनचे ते, आणि मग डीसीपी असं त्यांच्याकडे अमित काळे, अशी ती स्टेज वाईज गेली असेल, अशी ती साईन होऊन जाते. बरोबर. मग अशी साईन होऊन जाताना तिकडे कोणी एकानेही म्हणजे ते वाचण्याचे कष्ट घेतले नाही. म्हणजे डीसीपी ऑफिसला मला टार्गेट करण्याचं एवढी घाई झाली होती की त्यांनी माझ्याच एनसीच्या अगेन्स्ट म्हणजे माझ्यावरती चॅप्टर केस काय असेल ती म्हणजे एकदाची करून मला क्रिमिनल ठरवण्याचं एकदम ठरवूनच ठेवलं होतं जसं काय, असं याच्यातून दिसून येतं. नाही मग मला सांगा की ह्या सर्व गोष्टी घडत होत्या त्यावेळेस सोसायटीमध्ये काय लोकांचं काय कसं वागणं होतं, एक किंबहुना चेअरमॅन सेक्रेटरी आहे आणि जर पोलीसवाले अशा एका म्हणजे म्हणतात ना की फालतू गोष्ट आहे, एक सोसायटीच्या आतमधली गोष्ट आहे, कोणती तरी सदस्य विचारतंय, डॉक्युमेंट्स विचारतोय आणि त्याला सोसायटी देत नाहीये, उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि हे सर्व गोष्टी अशा एक म्हणतात ना छोट्या क्षेत्रातली गोष्ट असताना एका सोसायटीसाठी मर्यादित असताना पोलीसवाले याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घेत आहेत, तुम्हाला काय वाटतं Exactly. याच्या पाठीमागे काय असू शकतं? नक्कीच काहीतरी धागेदोरे असणार ना. आता हे प्युअरली सिव्हिल मॅटर आहे. हे प्युअरली एक सिव्हिल सोसायटीचं मॅटर आहे. याच्यामध्ये म्हणजे ह्याला काहीतरी क्रिमिनल टर्न करून त्या पर्सनला टार्गेट करून त्या पर्सनला काहीतरी डिस्करेज करून बरं ते सोसायटीचे जे चेअरपर्सन आणि सेक्रेटरी करत होते तोपर्यंत पण ठीक होतं मी म्हणते. पण उलवे पोलीस पण याच्यामध्ये कुठे कमी नाहीयेत. म्हणजे उलवे पोलिसांनी सुद्धा तुम्हाला लक्षात आलं होतं की नाही की कंप्लेंट फ्रॉड आहे, 20 लोकांना खोटं सांगून सह्या घेतल्यात, मग तुम्ही प्रॉपर त्याचा तपास का नाही केला, प्रॉपर त्याची एन्क्वायरी का नाही केली, मग तुम्ही गप्प का बसेत? बरं तुमची फसवणूक झालेली आहे म्हणजे शासनाची फसवणूक झालेली आहे, मग तुम्ही त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे होती की नाही, मग तुम्ही तिकडे कसं काय दुर्लक्ष केलं? बरं लोकांनी जबाब स्वतःचे नोंदवले, त्यांनी काय घटना घडले ते सांगितलंय, त्याच्या आधारावरती त्यांनी ऍक्शन घेणं अपेक्षित होतं. आणि हे काहीच केलं नाही आणि त्यांनी बरं हे तुमच्या विरोधामध्ये उलवे chapter- येस, आणि ते पण त्यांना एवढी घाई झाली होती डीसीपी ऑफिसला की माझ्या अगेन्स्ट काहीतरी क्रिमिनल चार्ज फ्रेम करायची एवढी घाई झाली होती की त्यांनी म्हणजे हे डॉक्युमेंट पण वाचू नयेत, त्यांनी माझ्याच एनसीच्या अगेन्स्ट माझ्यावरती चॅप्टर केस दाखल करावी. साधारणपणे अशी गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा तुम्ही डीसीपींना भेटण्याचा प्रयत्न केला का किंवा समोर जाऊन? नोटीस जेव्हा आली ना तेव्हा मी डीसीपींना भेटले. म्हणजे मी असा विचार केला की डीसीपी लेवलला अमित काळे जे आहेत त्या लेवलला मी ऍटलीस्ट सांगेन आणि हे सर्व मुद्दे मांडेन की बाबा हे कशी कंप्लेंट फ्रॉड आहे किंवा ह्या एनसीस कशा फ्रॉड आहेत हे मी सांगेन. पण मी जेव्हा मला तिथेही खूप हॅरेस करण्यात आला, खूप वेगळा अनुभव आला मला तिकडे. ज्या दिवशी मला फर्स्ट हिअरिंगला बोलवलं तेव्हा मी गेले होते, तेव्हा म्हणजे डीसीपी अमित काळे हे बाकी सर्व लोकांना भेटले. तिकडे असणारे 7-8 जेवढे व्हिजिटर्स होते किंवा जे पण कोणी आले होते त्या सगळ्यांना भेटले, कोणाला 15 मिनिट भेटले, कोणाला अर्धा तास भेटले. पण त्यांनी मला जाणून बुजून भेटायचं टाळलं आणि 2 ते 2.5 तास झाल्यानंतर त्यांचे कोण ऑफिस होल्डर्स होते त्यांनी येऊन सांगितलं तुम्हाला मॅडम आम्ही नंतर बोलवू. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे उगाच बसवून ठेवून उगाच मी माझा रिप्लाय तर मांडला होता, लेखी रिप्लाय तर मी त्यांना दिला होता. कारण मिलिंद भारांबे साहेबांना हे सर्व झालेली सर्व घटना माझ्याकडे लेटर्स आहेत, कमीत कमी 3 पत्र लिहिले होते. ओके. आणि मिलिंद भारांबे साहेबांचं त्याच्यावरती त्यांचं तर ऑफिसमधून काही उत्तर नाही आलं, पण मला असं सांगण्यात आलं तुमची अशी जी कंप्लेंट आहे ती आम्ही परत उलवे पोलीस स्टेशनला पाठवतोय.
हा म्हणजे इट इज लाफेबल. म्हणजे It is ज्यांनी laughable. गुन्हा केलाय त्यांच्याकडेच परत इन्क्वायरीसाठी पाठवला असेल. एक्झॅक्टली. म्हणजे म्हणजे ज्यांनी काय चोराच्या हातात ऍक्शन तिजोऱ्या आता एक्झॅक्ट चोराच्या तिजोरीच्या चाव्या द्यायच्या चाव्या द्यायच्या असं. असं आहे. तर जनतेला पण माझं एक म्हणजे समोर मी सांगतो आणि मिलिंद भारंबे जे आहेत पोलीस आयुक्त ते कायम सांगत असतात की आम्ही कायदा सुव्यवस्था विशेषतः महिला त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी खूपच आम्ही सेन्सिटिव्ह अशी प्रत्येक वेळा ते प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगत असतात. तर एका उच्च शिक्षित महिलेसोबत तुमचे डीसीपी जे आहेत अमित काळे झोन 2 चे ते कशा प्रकारे वागलेत याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आता त्यांच्याच तोंडाने सांगितलेलं आहे. त्यामुळे जनतेने पण थोडं लक्षात ठेवावं की ही अवस्था आहे आपल्या पोलीस प्रशासनाची. तर मॅडम मी पुढे येईल. तुम्ही जसं सांगितलं की चॅप्टर केस तुमच्या विरोधात लावण्याचा प्रयत्न केला. साधारण चॅप्टर केसला तर हे लोक पटापटमध्ये सांगते मी चॅप्टर केस तुम्हाला. करतात आणि मग आता तुम्ही ऍडव्होकेट आहात तर तुम्ही त्या अनुषंगाने काय प्रयत्न केला हा, मग मी ती चॅप्टर सांगते. केस तुमच्यावर इम्प्लिमेंट होऊ नये म्हणून? मी असं केलं, मला लक्षात आलं की ह्याचा बेस सर्व चुकीचा आहे, ग्राउंडलेस आहे एकदम. त्यानंतर एकदा त्यांनी मला परत वीकडेज मध्ये बोलवायचा प्रयत्न केला, जे की सोमवार दिला होता. मला पॉसिबल नव्हतं बिकॉज आय वॉज इन अ कोर्ट. मी त्यांना 2-3 वेळा मेल करून म्हणजे कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला की तुम्ही फ्रायडे सॅटर्डे घ्या, पण ते त्यांनी ऐकलं नाही. मी तो विषय सोडून दिला. आय हॅव फाईल्ड अ कंप्लेंट बिफोर ऑनरेबल हायकोर्ट अँड आय हॅव गॉट अ रिलीफ ऑन द व्हेरी फर्स्ट डे इटसेल्फ. त्याच्यामुळे न्यायव्यवस्था जिवंत आजही आहे. नक्कीच, नक्कीच. आता मॅडम मी थोडंसं पुन्हा आपण सोसायटीच्या येस. याच्याकडे येऊ. जसं मी पोलिसांना तर आता पुन्हा तुम्ही ओपन अप करून टाकलं की पोलिसांचा कारभार कसा आहे, हो. पूर्ण सावळा गोंधळ. तर साधारण तुम्ही सांगितलं की तुमची जी ऑक्टोबरमध्ये झाली होती हिअरिंग येस. त्याच्यामध्ये प्रताप पाटील यांनी ते डिसमिस केलं डिसमिस केली पूर्ण आणि मग आता आणि डिसमिस केलं तर साधारणपणे प्रशासकाची येस मी नेमणूक तिथं केली. जर प्रशासकाची नेमणूक झाली असेल प्रशासक. तर प्रशासकाची नेमणूक झाल्यावर तुम्हाला वाटलं की तुम्हाला न्याय मिळेल किंवा हो. असं तुम्हाला वाटलं असेल की बाबा मला डॉक्युमेंट्स मिळतील कारण की Yes. प्रशासकाची नेमणूकच त्यासाठी असते. त्यासाठी असं. तर एक्झॅक्टली काय झालं म्हणजे आता विन विन कंडिशन मध्ये तुम्ही आला असेल तुम्हाला असं वाटाय नाही, मला आता असं वाटलं की चला आता तरी काहीतरी व्यवस्थित होईल. एक प्रशासक नेमल्यानंतर बाकी सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, त्या हा. सोसायटीत 8 वर्षापासून खूपच म्हणजे म्हणजे तुमची मागणी डॉक्युमेंट्स होती ना पहिले डॉक्युमेंट्स ती तर किमान पूर्तता होईल असं तुम्हाला वाटलं ते मला मिळाले का? वाटलं. मी आता नाही, मला नाही मिळाले ते. मी तेच सांगते. काय मी बोलतात मग प्रशासकांची प्रशासक नेमून काय फायदा झाला नाही? प्रशासकांची नेमणूक झाली आणि त्यानंतर मी त्यांना कमीत कमी 3 लेटर्स लिहिले आणि रविकांत सदाशिव राऊत असं त्या प्रशासकांचं नाव आहे. तर मी त्यांना 3 लेटर्स लिहिले आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं सोसायटीचं बँक स्टेटमेंट हा. किंवा असे जे PNL आणि लेजर वगैरे असे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते बाबा तुम्ही आम्हाला द्यावं. हा. आणि हीच माझी पहिल्यापासूनची मागणी होती. तर त्यांनी मला खूपच काहीतरी म्हणजे सोसायटीच्या कमिटीला भेटल्यानंतर जी बरखास्त कमिटी आहे त्यांना भेटल्यानंतर त्यांचे एकदम म्हणजे हेच बदलले, कलर्सच बदलले आणि मग Okay. त्यांनी सरळ म्हणजे अवॉइडच करायला सुरुवात केली. माझ्या Okay. कुठल्याही पत्राला त्यांनी अजून व्यवस्थित उत्तर दिलं, व्यवस्थित नाही, त्यांनी उत्तरच दिलं नाही. म्हणजे साधारण 8 महिने झाले हो. आणि तुमच्या मागणीच्या अनुषंगाने प्रशासक बसवले. माझी त्या- मागणी तर जाऊच दे. आता मी हा. तुम्हाला पुढे सांगते. माझ्या मागणीला इग्नोर केलं आणि माझे लेटर्स इग्नोर केले ही एक बाजू झाली. आता ह्यांनी लेटर इग्नोर केल्यानंतर आणि मला जेव्हा असं लक्षात आलं की बरखास्त कमिटीला भेटल्यानंतर नाऊ म्हणजे त्यांचे काहीतरी वेगळेच हे दिसत आहेत आणि ही इज इग्नोरिंग ऑल द थिंग्स. तेव्हा मग मी Administrator. ऍडमिनिस्ट्रेटर प्रशासक देन आय हॅव एस्केलेटेड माय कंप्लेंट टू द सब रजिस्ट्रार ओके. टू मिस्टर प्रताप पाटील. मग त्यांच्यासमोरही मी सिमिलर मुद्दे मांडले आणि त्यांना मी कमीत कमी 8 ते 10 लेटर्स मी दिले असतील त्यांना. म्हणजे 8 कालांतराने. महिन्यामध्ये तुम्ही 8 लेटर लिहिले Yes. प्रशासक नेमल्यानंतर 8 नक्कीच. महिन्यामध्ये? मी तुम्हाला दाखवते ना. मी तुम्हाला लेटरही दाखवते आणि त्याच्यावरती त्यांचे आलेले रिप्लायही दाखवते. आता हे जे मी त्यांना लेटर्स लिहिले, त्या लेटर्समध्ये मी वारंवार म्हणजे ह्याच मागणी केली की तुम्ही मला जे काय डॉक्युमेंट्स आहेत जे प्रशासकांनी आतापर्यंत दिले नाहीयेत ते तुम्ही मला द्यावेत. हे सर्व माझे लेटर्स आहेत. थोडं असं समोर दाखवा हो, जनतेला पण दाखवतो. कळू दे तुम्ही हे बघा. लेटरबाजी केली एवढे ते केले ना. हे बघा, कॅमेऱ्याकडे. रविकांत सदाशिव राऊत हे ऍडमिनिस्ट्रेटरना लिहिलेलं मी पत्र आहे. हे एकच पत्र नाही, असे बरेच पत्र आहेत. की त्यांना पण तुम्ही पत्रव्यवहार केला? हो, हे 22/11/2025 रोजी लिहिलेलं पत्र आहे. त्याच्या आधी Okay. 24/11 लिहिलं होतं आणि अजून 2-3 लेटर्स आहेत. Okay. बरं, आता रजिस्ट्रारना मी रजिस्ट्रारना जवळजवळ 25 तारखेला अजून फेब्रुवारी 2026 मध्ये अजून 16 फेब्रुवारीला 2026 मध्ये त्याच्यानंतर 27 फेब्रुवारीला मग मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये असे मी वारंवार हे बघा 17 मार्चला असे मी वारंवार त्यांना लेटर्स लिहून
त्यांच्याकडे मी हीच मागणी करत होते की तुम्ही मला सोसायटीचे जे बेसिक बँक स्टेटमेंट आहेत, लेजर स्टेटमेंट आहेत, वाउचर आहेत, PNL आहेत, ऑडिट रिपोर्ट आहे, ह्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही मला द्या. कारण मी का डॉक्युमेंट्स मागते, कारण मला हे बघायचंय की तुम्ही जे मेंटेनन्स वाढवलं की नाही. मी जेव्हा इथे हा फ्लॅट विकत घेतला, मी जेव्हा मेंबर झाले, त्यानंतर मेंटेनन्सची अचानक वाढ का झाली किंवा आपलं अकाउंट सोसायटीच्या डेफिसिट मध्ये का आहे हे बघण्यासाठी मला हे डॉक्युमेंट्स बघणं जरुरी होतं. बरोबर. मग ही मी वारंवार मागणी केल्यानंतर, बरं, हे लेटर्स मी वारंवार त्यांना पाठवल्यानंतर प्रताप पाटलांनी आदेश दिलेत. असं नाहीये प्रताप पाटलांनी आदेश दिले म्हणजे नाही. तुम्ही प्रशासकांना ऍडमिनिस्ट्रेटरला पण पाठवले लेटर येस, आणि प्रताप पाटलांना पण पाठवले. प्रताप पाटलांना पण वेगळे पाठवले. ओके. आता हे जे मी म्हणजे dates वाचून ऍडमिनिस्ट्रेटर देत दाखवल्या नाही, ना, ऍडमिनिस्ट्रेटरला दिले तुम्हाला पाहिजे होते कारण की त्यांची नेमणूक त्यासाठी झाली होती Correct. आणि ऍडमिनिस्ट्रेटर देत नाही म्हणून प्रताप पाटलांकडे पण तुम्ही तक्रार दाखल केली. येस, आणि त्यासाठी किती पत्र पाठवले प्रताप पाटलांना ह्याच्या हे संदर्भात? आता तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 तरी पत्र पाठवली असतील, हे जे मी प्रताप तुम्हाला पाटलांना. प्रताप पाटलांना सेपरेट ओके. म्हणजे तुम्ही दर बरं. 15 दिवसाला पत्र पाठवले हो, त्याच्यामध्ये. येस. आणि त्याच्यावरती त्यांनी आदेश काढलेत. ओके. त्यांनी प्रशासकांना, हे बघा, रविकांत सदाशिव राऊत प्रशासक, नेहरू टावर, त्यांनी आदेश काय काढलेत, वल्लरी जठार यांचे, ऍडव्होकेट वल्लरी जठार यांचे तक्रार अर्जातील नमूद मुद्द्यांबाबत तक्रारदार यांना माहिती उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ह्या कार्यालयात सादर करावी. अन्यथा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार अन्वये यथोचित कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. ओके. हे एकच पत्र नाहीये, अशी 4 पत्र आहेत. आणि एक तरी 5 प्रशासक इंच आहे. काही तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला तयार नाही. प्रशासक मला डॉक्युमेंट द्यायला तर तयार नाहीच आहे, पण हे म्हणजे आदेश आहेत, उपनिबंधकाचे आदेश असून सुद्धा म्हणजे त्यांना केराची टोपी दाखवली थोडक्यामध्ये. हे कार्यालयीन आदेश आहेत. हो, आणि हे उपनिबंधकाचे कार्यालयीन आदेश आहेत. कार्यालयीन आदेश धुडकावून लावलेत अक्षरशः. हा, बरं, तुम्हाला दिले नाही धुडकावून म्हणजे लावलेच धुडकावूनच आहेत. लावले. धुडकावून तर लावलेच आहेत, पण त्याचा एखादा खुलासा करावा असंही प्रशासकांना वाटलं नाही. एवढी किंमत केली या आदेशांची. थोडक्यात केराची टोपीच दाखवली. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर मॅडम उपनिबंधकांच्या गोष्टीला ऐकत नाही ते प्रताप ऍडमिनिस्ट्रेटर जे आहे, मग त्याच्या बाबत तुम्ही त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार दाखल केली का? हो, हे जे जॉईंट रजिस्ट्रार आहेत आपले राजेंद्र वीर साहेब, मी त्यांना 2 वेळा पत्र लिहिलं आणि त्यांना मी कळवलं की असे असे कार्यालयीन आदेश तुमचे सब रजिस्ट्रार जे आहेत प्रताप पाटील यांनी ऑलरेडी काढलेले आहेत, फक्त त्यांची पूर्तता करून घ्यावी किंवा मग त्यांनी स्वतः पूर्तता करावी. एकतर प्रशासकांकडून करून घ्यावी किंवा स्वतः करावी. म्हणजे जसं कायद्यांमध्ये आहे त्या कायद्यांतर्गत बरोबर. तुम्ही करावं. हो. पण हे त्यांनी लिहिलेलं पत्र आहे उपनिबंधकांना, राजेंद्रवीर सहनिबंधक यांनी दिलेलं पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी असा मजकूर म्हटलाय, सदर अर्जातील मुद्द्यांबाबत, यामध्ये माझी कंप्लेंट देखील आहे, कंप्लेंट नंबर 1च आहे. सदर अर्जातील मुद्द्यांबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मंजूर उपविधीतील तरतुदी आणि शासन निर्णय व परिपत्रकानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे डायरेक्शन ऑलरेडी दिलेले आहेत प्रताप पाटलांना. त्यांनी राजेंद्र वीर यांनी. मग त्याचंही काय झालं नाही. आता प्रशासक हे सब रजिस्ट्रार प्रताप पाटील यांचे आदेश मानत नाहीयेत, पण सब रजिस्ट्रार प्रताप पाटील हे देखील त्यांचे सिनियर राजेंद्र वीर यांचेही आदेश मानत नाहीयेत. आता यातून तर असंच दिसतंय, डायरेक्शन तर दिलेलं आहे, एव्हरीथिंग इज ऑन द पेपर. म्हणजे तू मारल्यासारखा कर, मी मारल्यासारखा करेल, तू रडल्यासारखा कर. Yes. थोडक्यामध्ये असाच प्रकरण चालू आहे. Yes. फक्त यांचा कागदी घोडे नाचवण्याचं काम चालू आहे. Yes. पण तुम्हाला कागदी काय घोडे फुलफिल करत नाही तुमचे डॉक्युमेंट नाही. देऊन. नाही. आणि माझी रिक्वायरमेंट किती सिंपल आहे की मला माझ्या सोसायटीचे डॉक्युमेंट पाहायचे. जे कॉमन गोष्ट आहे ते देऊ शकतात, ते ओपन अप आहे. ओपन अप आहे. ओके मॅडम, मला सांगा, आता वीर पर्यंत तुम्ही गेलात, जे जॉईंट रजिस्टर्ड आहेत त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, त्यांच्यावरती पण सिडको एमडी आहेत, यूडी डिपार्टमेंट आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं. कारण की सिडको ही संस्था जी आहे किंवा हे जे विभाग आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतो. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही एमडीना पत्र किंवा यूडी डिपार्टमेंटला पत्र दिलं का? येस. त्यांच्यावरून काय रिप्लाय? पण एक्झिक्युशन डिपार्टमेंट हेच आहे. एक्झिक्युशन डिपार्टमेंट आहे, पण एमडीना मी कळवलं नाही, मला तसं काही रिप्लाय वगैरे आलेला नाही, मला कुठलाही प्रॉपर खुलासा किंवा काही उत्तरही आलेलं नाही. पण हे जे डायरेक्शन दिलेत ना, हेच एक्झिक्युशन डिपार्टमेंट आहे. एक्झिक्यूट करणं ह्यांच्याकडूनच अपेक्षित आहे, पण ते काय द्यायला तयार नाही. ते काही द्यायला तयार नाहीत. आणि हे म्हणजे आम्ही काहीतरी, मी पत्र लिहिलं म्हणून त्याच्यावर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे असं ते गोल गोल सर्कल ते खेळत आहेत. तुम्हाला काय वाटतं मॅडम, हे एकंदरीत आपल्याला पहिलं वाटतं की त्यांचा गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनला नेमून सुद्धा तो एक्झिक्यूट करत नाही, डॉक्युमेंट देत नाही, प्रशासक काम करत नाहीये म्हणून त्यांचे सब रजिस्ट्रार ऑर्डर देतात,
त्यांचाही तो ऐकत नाही. त्यांच्या सब रजिस्टरच्या वरचे जॉईंट रजिस्टर जे आहेत ते ऑर्डर त्यांचे ऐकत नाही. हे एकंदरीत एक सिंडिकेट तर काम करत नाहीये तुमच्या नक्कीच. विरोधामध्ये की तुम्हाला नक्कीच. डॉक्युमेंट द्यायचे नाही म्हणून. मला तर असंच म्हणायचंय, त्याच्याकडे काहीतरी धागेदोर असल्याशिवाय का असं म्हणजे करतायत? नक्की माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मी म्हणजे नक्की अजून काय करणं अपेक्षित आहे? काय हे करणं अपेक्षित नाही आहे? म्हणजे थोडक्यामध्ये की तुमच्या सदस्यांचे पैसे वर्षानुवर्षे यांनी भ्रष्टाचार रूपी संपवलेले आहेत. बिकॉज इट्स जस्ट लाईक अ बँक आणि यांनी गैरव्यवहार केलेला आहे आणि त्यांना तो त्यांचा गैरव्यवहार लपवायचा आहे. म्हणून ते लोक टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला सोसायटीची जी डिस्प्यूट झाली आहे गैरव्यवहार झालाय, नाही झालाय किंवा जे पण काही झालंय. नाही पण तो दिसतच आहे ना. नाही, एक मिनिट. सिच्युएशन ते दिसते ना नाही, आपल्याला. सांगते ना मी तुम्हाला. गैरव्यवहार समजा जो पण काय झालाय, नाही झालाय, जो पण काय विषय. पण तो तुम्ही जो लपवायचा प्रयत्न करतायत, हे सेक्रेटरी किंवा चेअरमन लपवायचा किंवा कमिटी लपवायचा प्रयत्न करते, तोपर्यंत ठीक होतं. प्रशासक, सब रजिस्ट्रार, जॉईंट रजिस्टर यांचा काय संबंध आहे त्याच्याशी? म्हणजे आपण काय म्हणून लपवायचा प्रयत्न करताय? आपण तर शासनाची माणसं आहात. पगार यू घेतात आर त्याच्यात. पब्लिक सर्वंट, यू आर ऑफिसर्स. यू शुड ऑबे द रूल ऑफ लॉ. तुम्ही काय करताय? त्यांचं लपवणं समजू शकतो आपण किंवा मे बी आय डोंट नो तेही का लपवतायत, पण तुम्ही तर शासनाची माणसं आहात. तुम्ही का लपवताय किंवा तुम्ही त्याला दडवण्याचा इतका जास्त आटोकाट प्रयत्न का करताय? म्हणजे कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे असं आपण समजूयात. असं दिसतंय, प्रथमदर्शी प्रायमा फेसी हेच वाटतंय. प्रायमा फेसी असं दिसतंय. आणि याच्यामुळे हे जी डिसमिस जी तेव्हाची तत्कालीन कमिटी होती म्हणजे चेअरमॅन सेक्रेटरी आणि जे ज्याच्यानंतर ते डिसमिस झाली हे लोक प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला मॅनेज करतच आले नाहीये जेणेकरून हे तुम्हाला डॉक्युमेंट्स देत नाहीये. म्हणजे हे आता इट्स अ तुम्हाला बिग क्वेश्चन मार्क. अजून सांगते की मला डॉक्युमेंट्स अजून का पाहावेसे वाटतात. काही एखाद्या वर्षाचे डॉक्युमेंट्स आउट झाले होते, ते एका मेंबर कडून मी पाहण्यासाठी घेतले. डॉक्युमेंट मी पाहिले तेव्हा असं लक्षात आलं, आता वर्षात महिने किती असतात? 12. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो. पण 13 महिन्याची स्वीपरची सॅलरी काढले, 13 महिन्याची सिक्युरिटीची सॅलरी काढले, बरं बोनस वेगळा काढलाय. हा. जे अध्यक्ष आहेत त्यांनी Okay. मोठ्या प्रमाणावर रिम्बर्समेंट घेतलेली आहे आणि त्या रिम्बर्समेंटची काही कारण मीमांसा तिथे दिलेली नाहीये आणि असे एक ना अनेक गोंधळ आणि असा हिशोबाने ती सोसायटी ऑलरेडी अकाउंट डिफिसिट मध्ये आहे 2-2.5 लाखांनी. बरोबर. तेही आहे आणि ते याच वर्षी नाहीये, ते 3-4 वर्षापासून चालत आलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता आणि अजून एक गोष्ट, इथे प्रताप पाटील यांनी जेव्हा हे मी त्यांचे आदेश तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रायमा फेसी घोटाळा दिसून येतो, ओके. असं प्रताप पाटील यांनी त्यांच्या लेटरमध्ये म्हटलंय. कारण की दे आर नॉट गोइंग टू एक्सप्लोर डिस्क्लोजिंग द डॉक्युमेंट्स ऑफ द सोसायटी. नाही नाही Correct. नाही, त्यांनी असं म्हटलंय की प्रायमा फेसी घोटाळा दिसून येतो म्हणजे तुमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंट बघून तुम्हाला काहीतरी लक्षात आलेलं आहे. बरोबर. जर घोटाळा दिसून येतो तर पुढे जे कायद्यांतर्गत ज्या कारवाया केल्या पाहिजेत ते तर तुमच्याच हातात आहे ना करणं. सोसायटीच्या अकाउंटमध्ये जर प्रायमा फेसी घोटाळा दिसून येतोय आणि जर विषय ऑलरेडी उपनिबंधक यांच्या ऑफिसमध्ये पेंडिंग आहे, तर उपनिबंधक यांनी काय करणं अपेक्षित आहे? एन्क्वायरी करणं अपेक्षित आहे, ऑडिट करणं अपेक्षित आहे, लेखा परीक्षण करणं अपेक्षित त्यांनी आहे. नेमलेल्या माणसाची इन्क्वायरी करायचं किंवा त्याला हे बघा, हातवातही ते नाही. त्यांचं लेटर 5 फेब्रुवारी 2026 यामध्ये ते म्हणतायत, ज्यामध्ये एकच ते स्टेटमेंट वाचून दाखवते मी, ज्यामध्ये संस्थेचे गेल्या अनेक वर्षापासूनचे बँक अकाउंट स्टेटमेंट, बॅलन्स शीट, पीएनएल स्टेटमेंट, ऑडिट रिपोर्टचा समावेश असून त्यामध्ये अफरातफर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असं त्यांच्या स्वतःच्या लेटरमध्ये म्हटलंय त्यांनी. सो नाऊ व्हॉट रजिस्टर इज वेटिंग फॉर, असं मला म्हणायचं. आता मॅडम मला सांगा की तुम्ही तर स्वतः ऍडव्होकेट आहात, कायदेतज्ञ आहात, तुम्हाला ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला दिलासा किंवा रिलीफ काय मिळेल आणि याच्यावर रेमेडी म्हणून तुम्ही शासनाकडून काय विचार करतात की त्यांनी कोणत्या प्रकारचा रिलीफ देण्यासाठी यांना आदेश देणं उचित राहतं? कारण की ठीक आहे तुम्ही यू आर अ कंप्लेनंट, तुम्ही तक्रारदार आहात, पण सोल्युशन पण तुमच्याकडे कदाचित असेल कारण की तुम्ही कायदेतज्ञ आहात. तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये बेस्ट रिलीफ कसं मिळेल तुम्हाला? व्हॉट इज द रेमेडी? सांगते मी. आता मी प्रताप पाटील यांचे हे सर्व आदेश बघितल्यानंतर हे सर्व माझा पत्रव्यवहार, माझे 8-10 लेटर्स, मग त्यांनी काढलेले 4-4 आदेश प्रशासकांना, हे सर्व घेऊन एकदा प्रताप पाटील यांची मी भेट घेतली. त्यांना म्हटलं साहेब, हे तुम्ही पण आदेश काढलेत, तर तुमचे प्रशासक आदेश मानणं तर सोडा, पण तुम्हाला खुलासा देण्यासाठी पण एका पण लेटरवर तुमच्या त्याने खुलासा दिलेला नाहीये, तर म्हणजे कसं हे करायचं? तर त्यांनी मला सांगितलं, तुम्ही मग मॅडम एक काम करा ना, तुम्ही हायकोर्टामध्ये, असं त्यांचं मत. म्हणजे हे एवढं संतापजनक होतं.
मला असं म्हणायचंय की फॉर एव्हरी नाऊ अँड देन जस्ट बिकॉज आय हॅव एन एक्सेस टू द ऑनरेबल हायकोर्ट आय एम प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट ऑफ ऑनरेबल हायकोर्ट दॅट डझंट मीन आय विल गो फॉर एव्हरी नाऊ अँड देन फक्त लहान लहान कारणांसाठी मी माननीय उच्च न्यायालयात दाखल करेन तक्रार. नाही, ज्यासाठी ऑलरेडी कायदा पण आहे. उच्च न्यायालयामध्ये मला रिलीफ तर मिळेलच, दॅट इज आय एम व्हेरी मच शुअर. पण मग वाय यू आर सिटिंग ओव्हर देअर देन? म्हणजे कायद्यांतर्गत तुमची जी खुर्ची किंवा हे जे तुमचं पद निर्माण झालंय, मग तुम्ही तिथे का बसलात जर तुम्हाला तुमचं काम नाहीच करायचंय? सर्व काम, सर्व छोटे मोठे आदेश. आणि मला एक समजत नाही, मी उच्च न्यायालयात जाऊन काय सांगायचंय की असे असे 4 आदेश ऑलरेडी सब रजिस्ट्रार यांनी काढलेले आहेत, त्यांचेच आदेश त्यांचेच सबऑर्डिनेट मानत नाहीयेत, म्हणून आता माननीय उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत असं काय? आणि काय आदेश द्यावेत की सोसायटीचे डॉक्युमेंट पाहावयास द्यावे? म्हणजे एवढ्या छोट्या शुल्लक कारणासाठी हायकोर्टाचा वेळ झाला करण्यासाठी होता. आय मस्ट गो ओव्हर देअर अँड वेस्ट प्रेशियस 10 मिनिट्स ऑफ ऑनरेबल हायकोर्ट वाय? आणि मग नंतर तुम्ही असं सांगायचं की उच्च न्यायालयामध्ये एवढे मॅटर पेंडिंग आहेत आणि तेवढे मॅटर पेंडिंग आहेत. का नसणार पेंडिंग? तुम्ही तुमची कामं नीट करा ना. तुम्हाला साधे डॉक्युमेंट सोसायटीचे देणे हा एवढा एक स्टेटमेंटचा विषय. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासकांना जमत नाही, 4 आदेशांतर सब रजिस्ट्रार यांना पण जमत नाही, त्यांचे वरचे जे जॉईंट रजिस्ट्रार आहेत ते आदेश देऊन त्यांनाही जमत नाही, त्यांच्या वरती एमडीए त्यांनाही जमत नाही. मग काय जमतंय काय? म्हणजे थोडक्यामध्ये ह्यांना काम करायचंच नाही, ह्यांना रिकामटेकडे बसायचंय. आता तुम्हाला सांगते, हा विषय जो झाला, आता हा जो क्रिमिनल टर्न केला जो विषय जो मी तुम्हाला सांगितला की अशी खोटी कंप्लेंट केली, खरं तर पोलिसांनी ऍक्शन घेणं अपेक्षित होतं, जी पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही. आता मला माननीय उच्च न्यायालयात जावं लागणार, तिथे मला बरोबर. रिलीफ मिळाली ऑन द व्हेरी फर्स्ट डे. पण आता मग ह्या डॉक्युमेंटसाठी, ह्या कागदपत्रांसाठी परत मी उच्च न्यायालयात जायचंय असं म्हणायचंय का? मॅडम म्हणजे ह्यांना असं म्हणायचंय का प्रताप पाटील यांना? असा माझा थेट प्रश्न आहे प्रताप पाटील यांना. तुम्ही तसं सांगावं मग. कारण ज्या अर्थी तुम्ही भेटी दरम्यान असं सांगितलं, तुम्हाला जर तसा त्रास असेल मॅडम तर तुम्ही उच्च न्यायालयात जा. ते लिखित मध्ये द्यावं, मग आम्ही जायला लिखित तयार मध्ये आहोत. द्यावं त्यांनी. म्हणजे आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा सांगू की असं असं यांचं म्हणणं आहे बाबा, आणि माननीय उच्च न्यायालय काय ऍक्शन घ्यायचं ते घेतील. म्हणजे फक्त डॉक्युमेंट्स मागितले किंवा डॉक्युमेंट्स मागतात ते म्हणून उच्च न्यायालयामध्ये जाणं. मला सांगा मॅडम की उच्च न्यायालयामध्ये समजा तुम्ही म्हणजे तुम्हाला वेळ येऊ नये ते उच्च न्यायालयात जायची, उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयात गेल्यानंतर तुम्ही जर डॉक्युमेंट देण्याचे तुम्हाला आदेश मिळतील, पण त्यासोबतच ज्यांची जबाबदारी होती त्यांनी जी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाईची मागणी उच्च न्यायालयाच्या समोर करणार का? कारवाईची मागणी करेन मी, पण नाही म्हणजे मला सस्पेन्शनच, हे लोकांना घरीच बसवला पाहिजे. हे रिकामटेकडे बिनकामाची लोक आहेत ना, जी सरळ सरळ दिसतं याच्यामध्ये. मग ह्या बिनकाम जर प्रत्येक गोष्टीसाठी हायकोर्टातच यावं लागत असेल तर मग या Yes. बिनकामाच्या लोकांना बसवायचं तरी कशाला? हे पद्धत त्याच्यापेक्षा- डिसॉल्व्ह करून टाका. एक्झॅक्टली, ही पदं डिझॉल्व्ह करून आम्ही सरळ लिगल एडच हे करू. म्हणजे प्रत्येक वेळी कुठलाही सामान्य माणूस सरळ मग कोर्टामध्येच जाईल. एकदम त्यांना बरोबर. एवढं सिंपल तरी माहित पाहिजे बाबा आपल्याला कोर्टामध्ये जाऊन रिलीफ मिळतं. म्हणजे It's that टाइमपास जो simple. आहे, वेस्ट ऑफ टाइम आहे, Exactly. वेस्ट ऑफ एनर्जी वेस्ट ऑफ टाइम, एनर्जी, मनी, एव्हरीथिंग. आणि एवढं कोण फॉलोअप करतं मला सांगा? तुम्ही कायदेतज्ञ आहात म्हणून तुमचं झालं ते सौ, वकील आहात म्हणून झालं. दुसरा सामान्य माणूस मेला असता. शक्यच नाही जसं त्यांना. ह्या पूर्ण सोसायटीमध्ये जे काही XYZ फ्लॅट असतील त्या फ्लॅटमध्ये एवढी लोक राहतात, फक्त तुम्हीच हा विषय घेतला. हो. इतर लोक सर्व झोपलेत ना, हो. त्यांना मान्य आहे असं वाटतंय. They are just म्हणजे एवढं waiting and चुकी watching चाललंय. things. म्हणजे एवढं, आणि हे एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी एव्हरीवेअर चाललंय ही गोष्ट Yes. की कोणीतरी 1-2 जणच फाईट करत असतात सोसायटीच्या विरोधात, बाकी सर्व मजाक बघत असतात. करेक्ट. तर अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तर अशा नागरिकांना मोटिवेट करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही लढाई लढा, तुम्हाला नक्की रिलीफ मिळेल, अशांना पण तुम्ही काय अपील कराल? नाही, मी अशांना असंच सांगेन की तुम्ही पहिलं तर घाबरू नका. घाबरायचं काही कारण नाहीये. आणि यू फॉलो अप, यू कीप ऑन गोईंग. काही नाही झालं तरी माननीय उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला रिलीफ मिळणार एवढं तर नक्की आहे. पण तिथपर्यंत खरं तर जावं लागू नये. आणि मला हेच सांगायचंय की म्हणजे लोकांनी स्टेप बॅक करणं, गप्प बसणं, गप्प बसून काही होत नाही. हा जो आजचा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, हा तुम्हाला आणि 5 वर्षांनी येणार आहे. तुम्हाला आज नाही तर उद्या फेस करावाच लागणार आहे. मग तो एकदम जास्त मोठा फेस करण्यापेक्षा तुम्ही आजच यू कीप ऑन फायटिंग. आणि सहकारी गृहनिर्माण संस्था ही म्हणजे हे ग्रुपमध्ये चालणारी गोष्ट आहे. सोशल विषय हा, त्यामुळे सगळ्यांनी मिळूनच करायचा विषय हा कोणाच्या एकट्या दुकट्याचा विषय नाही. त्यामुळे हा तुम्ही जे कोण मेंबर्स आहात, तुम्हाला जे पण काही डाऊट येतात, जे पण तुम्हाला योग्य वेळी कायदे तज्ञांचा सल्ला घ्या मी म्हणेन. आणि व्यवस्थित सल्ला घेऊन तुम्ही कामं करा. आणि सल्ला घेऊन तुम्ही पुढे जा आणि यू कीप ऑन गोईंग. मॅडम शेवटचा प्रश्न, काय इशारा द्याल जे डिसमिस झालेले सेक्रेटरी, चेअरमॅन, व्हॉटेवर जे तुमच्या सोसायटीचे आहेत, त्यानंतर प्रशासक आहे, ज्या लोकांनी जबरदस्तीने तुमच्यावर पोलीस डिपार्टमेंट ज्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला ते फसले. ठीक आहे, ते तर ते होणारच होतं कारण ते तुमच्या पद्धतीने केलं.
त्याच्यानंतर उपनिबंधक, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार, हे जे आहेत प्रशासकीय यंत्रणा आणि एमडी पर्यंत तुम्ही गेल्यात, सहकार विभागापर्यंत शासनाच्या गेल्या, राज्य शासनाच्या, तर ह्या तुम्ही लोकांना एक काय इशारा देऊ इच्छितात, जर तुम्हाला तुमचे सोसायटीचे डॉक्युमेंट्स नाही दिले विहित काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये, तर त्यांच्या विरोधामध्ये ह्या सर्वांना पार्टी करून तुम्ही हायकोर्टात जाणार का? हो. आणि नक्की. मी ह्या सगळ्यांना एकच सांगेन, यू शॅल फॉलो द रूल ऑफ लॉ. तुमचे हा जो पोझिशन, ही जे पद आहे, हे क्रिएटच कायद्याअंतर्गत झाल्यामुळे तुम्हाला कायदेशीर मार्गाने जाणं अपेक्षित आहे. यू बिंग ऑफिसर्स, बिंग एक्झिक्युटर्स, पार्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्ही कायदा फॉलो केला पाहिजे. आणि ही बेसिक छोटी मोठी कामं आहेत, ही तरी केली पाहिजे. आणि मॅडम मला सांगा की ह्याच्यामध्ये समजा पुढे जाऊन जर आर्थिक घोटाळा समोर आला तुमच्या, तर तुम्ही ज्यांनी केला त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही प्रोसीड कराल? हो. मग त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही 100%? मी सर्वात आधी डॉक्युमेंट्स पाहणार, तेच म्हणलं, लेखा document परीक्षण करून बघितल्यानंतर देणार, आणि जे काय होईल ते तर कायद्याअंतर्गत होईलच ना. त्यामध्ये मी काय करायची काय गरज आहे? आता कायदाच करेल. कायद्याने सर्व सांगितलेलं आहे, सर्व लिखित आहे कायद्यामध्ये की कशानंतर काय करणार. मी आता हे जे तुम्हाला सांगितलं की आता 79 अंतर्गत बाबा सब रजिस्ट्रार यांनी स्वतः देणार, हे कायद्यात लिहिलंय. मी थोडं माझं पदर असं सांगते. मी अँटी करप्शन ब्युरोला सुद्धा लेटर लिहिलेला आहे. त्याचा खुलासा मी योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या समोर करेन. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सोसायटीच्या पदावरती हे जे होते, जी बरखास्त कमिटी होती, ते उदयभान सिंग म्हणून सोसायटीच्या पदावर होते. ही सेकंड जॉईंट ओनर. आता सेकंड जॉईंट ओनर म्हणून त्यांचा आता अधिकारच नाहीये सोसायटीचे सेक्रेटरी बनायचा. बरोबर. देर इज सम प्रोसिजर दॅट हॅज टू बी फॉलोड. जी प्रोसिजर फॉलो झाली नसल्याने ते इलिगल पद्धतीने सोसायटीचे चेअरमन बनून आणि मग सोसायटीच्या ह्याच्यामध्ये अकाउंट डिफिसिट असणं, घोटाळे असणं, हे जे मी सांगितलं, ते खूपच गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि मी असं पण ऐकलं की ही इज म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई वर्किंग समवेअर इन द JNPT, मग त्यांना तर माहितीच असलं पाहिजे. तर आता आपण ऍडव्होकेट वल्लरी जटार, ज्या कायदेतज्ञ आहेत आणि एक चांगलं लढाई लढत आहेत, त्यांची आपण चर्चा केली. आणि साधारणपणे एक गोष्ट समोर आली की त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या सदनिकेच्या संदर्भात या सोसायटीच्या नेहरू टॉवर जी काही सोसायटी आहे त्यांच्या चेअरमॅन सेक्रेटरीकडे, सोसायटीचे जे ऑफिस बेरर असतात त्यांच्याकडे काही कागदोपत्रांची मागणी केली, जी त्यांचा हक्क अधिकार आहे. कारण की काय होतं की अकाउंट जे होतं सोसायटीचं ते मायनसमध्ये गेलं, डिफिशियंटमध्ये गेलेलं, मायनसमध्ये गेलं, वजा होतं. तर हे नुकसानमध्ये काय आहे हे विचारसाठी त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले. तर हा सर्व रामायण घडलं. याच्यामध्ये ते स्वतः डिसमिस झाली सोसायटी. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासक बसवले, प्रशासक त्यांना डॉक्युमेंट देत नाही. सब रजिस्ट्रार आहे जे प्रताप पाटील, ते डॉक्युमेंट देण्यासाठी आदेश देतात, पण तरी प्रशासक देत नाही. जॉईंट रजिस्टर आहे त्यांच्यावरती, सब रजिस्टरवरती वीर म्हणून आहेत, ते सातत्याने सांगतात ते सब रजिस्टरला की तुम्ही जर प्रशासक देत नसेल तर तुम्ही द्या डॉक्युमेंट, तरी ते डॉक्युमेंट देत नाही. आज 8 महिने झाले या सर्व गोष्टीला, म्हणजे ऑक्टोबर पासून ते मे पर्यंत 8 महिने झाले, परंतु अजूनही एकही कागदोपत्री कायदेशीररित्या त्यांच्या हातामध्ये प्रशासकाने दिलं नाही, किंवा सब रजिस्टर ऑफिस आहे, जॉईंट रजिस्टर ऑफिस आहे, यांनी दिलं नाहीये. आणि त्या दरम्यान सुद्धा पोलिसांनी जो मानसिक आणि मानसिक त्रास जो दिलेला आहे, हॅरॅसमेंट केलेली आहे, जो त्रास, छळवणूक केली आहे, ती वेगळी आहे. तो ते एक प्रकारचा गुन्हा आहे की पोलिसांवरच मी तर म्हणतो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्यांच्यावर खटले चालवायला पाहिजे. कारण की हे ऍडव्होकेट होते म्हणून ते हायकोर्टात तरी गेले, त्यांना माहिती होतं. सन्माननीय जज साहेबांनी किमान ती गोष्ट ऐकून ती लगेच त्याच्यावर त्यांना रिलीफ दिला. परंतु सामान्य माणसाला एवढा वेळ नाही किंवा एवढा पैसाही नाही, कारण की सर्वांना माहिती आहे की काय कॉस्ट लागते म्हणून. तर साधारणपणे पोलीस आयुक्त जे आहेत मिलिंद बारंबे यांना त्यांनी पत्रही दिले ऍडव्होकेट वल्लरी मॅडमने, तर तरी थोडासा विचार करावा. जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी थोडा विचार करावा या सर्व गोष्टीवर, आणि हे प्रकरण एक्झॅक्टली काय हे थोडंसं आपण पाहून द्यावं. आणि एकच आमची एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर वल्लरी जटार यांना जे काय ते डॉक्युमेंट देऊन टाकावे. अन्यथा मला असं वाटतं की हे स्वतः कायदेतज्ञ आहेत, ऍडव्होकेट आहेत, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. जर ते हायकोर्टात गेले हा विषय घेऊन, तर जे 3 जण तर पहिली गोष्ट तर घरीच बसतील. तर प्रशासक आला, त्यानंतर सब रजिस्टर आले, ते वीर म्हणून जॉईंट रजिस्टर आले, एमडी येतील, यांच्यावर म्हणजे एमडीचा IAS ऑफिसर, त्यानंतर संबंधित विभागाच्या राज्यशासनाचे जे काही सचिव, प्रिन्सिपल सेक्रेटरी जे असतील ते येतील. या लोकांच्या विरोधामध्ये हायकोर्ट डायरेक्शन जेव्हा देईल तेव्हा त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, किंवा काही लोकांना तर नोकरीपासून हात धुवावा लागेल. त्याच्यामुळे
त्यांनी थोडा विचार करून डॉक्युमेंट द्यावे. छोटीशी गोष्ट आहे आणि ज्यांनी अफरातफर केली आहे ते तर मला असं वाटतं की ते तळोजा जेलमध्ये सडतील आयुष्यभर. जर तो घोटाळा ओपन झाला, तो लपवण्याचा प्रयत्न करत असतील, कारण की आज ना उद्या कागद आहेत, रेकॉर्ड कधी कुठे राहत नाही, तर ते समोर येतील आणि त्यांना कुठली तरी जेलची हवा खावी लागेल. त्याच्यामुळे साधारणपणे डॉक्युमेंट म्हणजे सोसायटीचे जर लोक बघत असतील सदस्य आणि सोसायटीचे जे चेअरमॅन सेक्रेटरी बरखास्त आहे, आता त्यांना चेअरमॅन सेक्रेटरी बोलायची पण काही जरूरत उरली नाही, गरज नाही, तर त्यांनी पण विचार करावा आणि प्रशासक आहेत, ते सब रजिस्टर आहेत, जॉईंट रजिस्टर, त्यांनी पण विचार करावा की लवकरात लवकर जे सदस्य आहेत ऍडव्होकेट वल्लरी जठार ह्या सोसायटीचे, नेहरू टॉवरचे, हो. त्यांना लवकर डॉक्युमेंट द्यावे. अन्यथा तुम्हाला विनाकारण खूप मोठ्या न्यायिक प्रक्रियेला सामोरे जाऊन तुम्हाला त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. धन्यवाद.